या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। पत्रकारांच्या पाल्यांनी स्पर्धा परीक्षाकडे वळावं, आमदार माने यांचं वक्तव्य। पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकार हे समाजातील घटना, घडामोडी व प्रश्न जोखीम घेऊन मांडतात। पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षाद्वारे यशाचं शिखर गाठावं, देशाची सेवा करावी असं आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केलं। रविवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी विचार मंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती। आमदार यशवंत माने म्हणाले, पत्रकार हे समाजातील विविध प्रश्न आणि समस्या मांडतात। विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। पत्रकारांच्या पाल्यांनी आईवडिलांच्या कार्याची उत्तराई होण्यासाठी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी व्हावं, देशाच्या विकासासाठी योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं शालेय साहित्य वाटप, आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, आरोग्य शिबिरे यासह विविध स्तुत्य उपक्रम राबवले जातात। पत्रकार संघाचं कार्य कौतुकास्पद आहे असं गौरवोद्गार आमदार यशवंत माने यांनी यावेळी काढले। प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक भाषणात संघाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला। पत्रकार हे कमी पगारावर काम करतात। पत्रकारांना या घराच्या किमती परवडत नाही। ज्याप्रमाणे रेल्वेला महाराष्ट्र कल्याण निधीतून 250 कोटीचा निधी राज्य सरकारला दिलाय। त्या बाह्य सुविधा आहेत, विद्यार्थी असेल, पाणी असेल, पाईपलाईन असेल, इंटरनेट रस्ते असतील, त्या कामासाठी 250 कोटीचा निधी रेल्वेला दिलाय। त्या धर्तीवर आम्ही 6 कोटीची निधीची मागणी केलेली आहे। त्या संदर्भात आमचे जे राज्याचे नेते हेतू कृषींना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, आदरणीय देवेंद्र फडणवीसांना भेटलोय। अजितदादा अर्थखाता आहे, आपण हा 6 कोटीचा निधी अजितदादाच्या माध्यमातून आम्हाला द्यावा। जर 6 कोटीचा निधी मिळाला तर आमच्या प्रत्येक पत्रकार बांधवांचे करायचे 2 लाख रुपये कमी होणार आहे आणि 2.5 लाखाचं शासनाचं अनुदान आहे। खजिनदार विनोद कामतकर यांनी स्वागत केलं। सूत्रसंचालन दत्ता मोकाच यांनी केलं, तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मांडलेत। यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार, पाल्य व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौ भूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा
परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान 213 साखरपेठ सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 6186 36.